आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताय हे बघून बरं वाटलं. पण मी आता हे लग्न नाही करू शकत. सगळ्यांना 440 वोल्टचा झटका लागलाय. का नाही करायचंय लग्न? हे बघा, प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. गिरीशा, यावेळेस तू आम्हाला समजून घ्यावंस असं वाटतंय. माझी तीच इच्छा आहे काका. हे बघ गिरीशा, केस किती दिवस चालेल, किती महिने चालेल हे आपण नाही सांगू शकत. म्हणूनच म्हणतीये मी. अगं गिरीशा, लग्न आणि केस ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला हव्यात. एक्झॅक्टली, मलाही असंच वाटतं. आपण लग्न उरकून घेऊया. हे बघा, आमची जवळ तयारी झाली सुद्धा. तुम्हाला काहीही करायचं नाहीये. तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी द्या. हा वासंती, आई बाया गो, त्यांचं म्हणणं तरी ऐकून घेतो. अगं गिरीशा, पण नाही विक्रम, मला नाही पटत आहे. गिरीशा, या चुकीचं काय? काय चूक आहे, काय बरोबर आहे मला माहित नाही. पण आता लग्न करणं शक्य नाही. आता तूच काय ते बघ विक्रम. मला तर गिरीशाचं काही कळतच नाहीये. आत्ता म्हणतीये शक्य नाहीये, उद्या म्हणेल मला लग्नच करायचं नाहीये. मला काय समजायचंय ते समजा, पण मी आता लग्न करण्यासाठी तयार नाहीये. अगं याला काय अर्थ आहे गिरिजा? आज न उद्या लग्न करणारच आहेस ना, मग आत्ता केलं तर काय प्रॉब्लेम आहे? मीना, प्लीज तू जरा शांत हो. अहो कशी शांत हो? ही तोंडावर नाही म्हणतीये. तुम्ही खूपच काय समज नका करून घेऊ. हो ताई, आताच कोर्टातून थकून आल्यात ना, त्यामुळे असं काहीतरी बोलत असतील. तुम्ही ताईंना थोडा वेळ द्या, ताई विचार करून सांगतील नीट. काय ताई, चालेल ना? हा बरोबर आहे. म्हणजे आता जरा आराम करू द्या बायला, ते विचार करून सांगेल ना काय ते. हे बघा, मी विचार केलाय, त्यामुळे माझा निर्णय बदलणार नाही. विक्रांत, तिचं तुझ्यावर नक्की प्रेम आहे ना? नाही, आता लग्न करायची वेळ आली म्हटल्यावर ही माघार घेतीये. गिरीजा प्लीज, आपल्या प्रेमावर शंका घेतली जाते. तुझ्या मनात नक्की आहे तरी काय? विक्रांत, माझं तुझ्यावर आजही प्रेम आहे आणि उद्याही असेल, पण आता मी हे लग्न नाही करू शकत. अगं पण का?
या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. गिरिजा प्लीज. विक्रांत, मीही रिक्वेस्टच करते, पण आता मला हे लग्न करायला नाही. गिरिजा सरळ सरळ नाही म्हणतेस ग. मी तुला त्रास होऊ नये म्हणूनच नाही म्हणते. ही केस सुरू आहे तोवर तुलाही त्रास होत राहणार, आणि तुला त्रास झालेला मला नाही बघवणार. गिरिजा प्लीज एकदा माझ्यासाठी शांतपणे विचार कर. सॉरी विक्रांत, मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला. सॉरी. गिरिजा थांब, मी बोलते तिच्याशी. थांबा, मी बोलते तिच्याशी. अहो पण तुम्ही नका काळजी करू, मी समजावते तिला. मला नाही वाटत आता गिरिजा आपलं कुणाचं ऐक. आईला समजावू दे तिला. बर, आलेच मी. का म्हणाले गिरिजा मला? एरवी तर सगळ्यांच्याच मनाचा विचार करते ती. आज माझ्याशी असं का वागते? आई काय चुकलं माझं त्यामुळे गिरिजा माझ्याशी असं वागते? बाळ अशी का वागली मला पण कळत नाही रे. तू रडतीये? नाही बाळा. नाही तू रडतीये. अगं खरंच नाही. बरं, तुला आई बोलवत होती, मी सांगायचं विसरले. हो बरं, मी आले, पण तू रडू नकोस हा. गिरिजा, तू रडतीयस? नाही. काय झालंय गिरिजा? असं का करतेस तू? तू खरंच हे लग्न मोडतीयस? सॉरी. सॉरीने काय होणार आहे गिरिजा? अगं आज तू विक्रांतला अजून फरक केलंयस. आधी पैसे देऊन आणि आता तोंडावर नाही म्हणून. त्याच्याबद्दल तुला काहीच वाटत नाहीये का? दुसऱ्यांचं सोड, त्याच्या मनाचा तरी विचार कर. गिरिजा, गिरिजा, मी तुझ्याशी बोलतीये. काय प्रॉब्लेम काय आहे नेमका? मी माझा निर्णय आधीच कळवलाय. म्हणजे तुला खरंच हे लग्न करायचं नाहीये? हो, मला हे लग्न करायचं नाहीये. पण विक्रांतचं काय? त्याने तुझ्याशी लग्न करायची स्वप्न रंगवलेत, त्याचं काय? सगळी स्वप्न पूर्ण होतातच असं नाही का? हो ना, पण त्यामुळे तो दुसऱ्या कुणाशीच लग्न करू शकत नाहीये. तो विक्रांतचा प्रॉब्लेम आहे, त्याने सॉल्व्ह करावा. सिरियसली? तू एवढं त्याच्याशी चांगलं वागल्यानंतर तुला खरंच असं वाटतं तो दुसऱ्या कोणाचा विचार करेल, तो तयार होईल? मी सगळ्यांशीच चांगलं वागते, पण विक्रांतशी जरा जास्तीच चांगलं वागलीस, त्याचं काय? नाही नाही गिरिजा, माझा विक्रांत तुझ्यात पूर्णपणे अडकलाय. त्याला बाहेर काढणं एवढं सोपं नाहीये.
आणि आता त्याला फक्त तूच बाहेर काढू शकतेस. तुझ्यामुळे तो दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार करूच शकत नाहीये. गिरिजा, गिरीजा असं बोलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. विक्रांत, सावर स्वतःला. कसं सावरू बाबा? विक्रांत बेटा, मी समजू शकतो, पण आपल्याला धीरानं घ्यावं लागेल. सहन नाही होत त्यांचं. विक्रांत, तू मनाला लावून घेऊ नकोस. गिरीजाने हा निर्णय खूप टेन्शन मध्ये घेतलाय. मला वाटतं आपण तिला वेळ द्यायला हवा. मी तयारच आहे ना वेळ द्यायला, पण हा जो निर्णय आहे तिचा, तर काय निर्णय आहे? बायच्या निर्णयामुळे विक्रांतला मोठा धक्का बसलाय. गिरिजा असं काही करेल असा स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल त्याने. आम्ही लग्नाची स्वप्न रंगवली होती बाबा, आणि आज ती अचानक नाही म्हणते. कसं ऍक्सेप्ट करू मी? विक्रांत, बायच्या या निर्णयामुळे तुला किती वाईट वाटते कळतंय रे मला. तिने तुम्हाला सगळ्यांनाच दुखावलंय. तिच्या वतीने मी माफी मागते तुमची. वासंतीताई, तुम्ही माफी मागण्याची काहीच गरज नाहीये. यात ना तुमची चूक आहे ना गिरिजाची. चूक आमचीच आहे की आम्ही लग्नाची घाई केली. तुमची तरी काय चूक आहे हो यार? तुम्ही माझ्या बायच्या भल्याचाच विचार करताय. काय झालं आई? तिला लग्नाबद्दल काहीच बोलायचं नाहीये. पण तू समजावण्यासाठी गेली होतीस ना तिला? खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकून घेत नाहीये. मला वाटलं होतं तुमच्या दोघांचं लग्न ठरेल, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल, वातावरण बरं होईल, पण ही मुलगी काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये रे. मी बोलतोय एकदा गिरीजाशी. नाही, नको. का? मला वाटतं आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा. अगं पण नाही, बरोबर बोलतायत त्या. गिरिजाला जरा शांत होऊ दे. आज कोर्टात जे काही घडलंय कदाचित त्यामुळे. बरोबर बोलताय तुम्ही. आणि विक्रांत, तसंही गिरिजाने स्पष्ट सांगितलं की तिला आत्ता कुणाशीच बोलायचं नाहीये. विक्रांत, मलाही तसंच वाटतंय. आता गिरीजा बोलण्याच्या मनस्थितीत नसेल तर तिच्याशी बोलून काहीच उपयोग नाहीये. आपण तिला तिचा वेळ द्यायला हवा. ठीक आहे, चालेल. तुम्ही सगळे म्हणतायत ना, तर नाही भेटत मी गिरिजाला. विक्रांत, मला वाटतं आपण निघावं. हा, येतो आम्ही.
भलते अवघड आहे सखे तुझ्या विन जगणे सांगू मी काय कुणाला मनातले तडफडणे हे भलते अवघड आहे विसरू मी कसा तो काळ तव सहवासातील ते क्षण विसरू मी कसा तो काळ तव सहवासातील ते क्षण विसरू मी कसा तो काळ तव सहवासातील ते क्षण ते अवघड होते अजूनी ते अवघड होते अजूनी प्रयास करूनी विसरणे सांगू मी काय कुणाला मनातले तडफडणे हे भलते अवघड आहे जरी किती भांडलो तंडलो ते होते गे जलताडन जरी किती भांडलो तंडलो ते होते गे जलताडन अंतरीची ओढती अमर क्षणभराचे रुसणे फुगणे सांगू मी काय कुणाला मनातले तडफडणे काय झालंय विक्रांत अजूनही तू तेच घेऊन बसलायस का नको इतकं टेन्शन घेऊस गिरिजा या प्रकरणातून नक्की बाहेर पडेल आय एम शुअर जे झालंय त्यामुळे विक्रांत खूपच अपसेट आहे त्याचा मूड चेंज करायलाच हवा खूप बोर होतंय नाही विक्रांत चल ना बाहेर फिरायला जाऊ हा चल 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 विक्रांत मी तुझ्याशी बोलतेय हा काही बोलत का नाहीये माझ्याशी काय काय झालंय मावशी गिरिजाने लग्नासाठी नकार दिलाय व्हॉट विक्रांत मला वाटतं तू आता यातून मूव्ह ऑन व्हावंस
काय बोलतेस तू आई? मला कळतंय विक्रांत, पण आता तुला हे करावंच लागेल. तिने जो मला अचानक नकार दिलाय ना, तेच पचवता येत नाहीये मला. तुला काय विसरणार आहे मी? विक्रांत, आपण आपल्या बाजूने कमी प्रयत्न केले का? पण आता तिचीच इच्छा नसेल तर आपण तरी किती फोर्स करणार सांग ना. काही माहिती नाही मला आई. माझं प्रचंड प्रेम आहे गिरीशावर. माहितीये मला, पण ती जर का तुझ्या मनाचा विचार करत नसेल तर तिच्यासाठी अजून थांबण्यात पॉइंट आहे. नाही विसरू शकत मी गिरिजाला.